नमस्कार गाववाल्यांनो. आज आम्ही इल्लो हळदीच्या नेरराक. हळदीच्या नेरळे गाव एकदम आतमध्ये असत. पाहुण्यांकडे इल्लो, पण पाहुण्यांकडे भेटायला झालं नसेल. 2 गावात मंदिरं असत. पाहुणे म्हणाले जरा इलाज ते आता देवळात पण पाया पडायला जावा, आणि मंदिरांना पाया पडणं पण तितक्यात महत्त्वाचं असतं. मंदिरात पण तशीच असत. एक म्हणजे गणेश मंदिर आणि दुसरा म्हणजे जटाशंकर मंदिर. मंदिरात तर आम्ही इलो, ह्या फणसाचं झाड आहे, जुना असा फणसाचं झाड असा समोरच. आणि मंदिराचं बांधकाम आहे पूर्ण जुना असा, दगडी असा आणि लाकडी सामानाचा वापर जास्त केलेलो असा. तो मंदिराचा सभागृह असा, आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण लाकडाचा बांधकाम कौलारू मंदिरं असत. आणि आजकाल अशी कौलारू मंदिरं सहसा कोणतीच बुक भेटतात, कारण आता मंदिरं जी झाली आहेत ती प्लॅस्टरची मंदिरं झाली आहेत. आणि अशी जुनी मंदिरं आपण टिकवून ठेवणं आजकाल काळाची गरज असा. पुढच्या पिढी कशी जुनी मंदिरं बांधकाम दाखव होईल. आणि गणेश मंदिर असा, आणि पूजा बिजा दररोज सकाळ संध्याकाळ केली जाते. मन एकदम खूप चांगला प्रसन्न वाटतं. आणि हो भाग बघू शकता. आणि सरच एक जटाशंकरचा मंदिर पण हा बाजूकच लागा, तर पण एकदम कडक असा. आणि मंदिराच्या खांबावरती कोरीव अशी नक्षीकामशी केलेली असा. मंदिरं खूप चांगली आहेत आणि तशीच व्यवस्थित पण ठेवलेली पण असत. एकदा नक्की इलाज तर भेट देऊन जावा या गावामध्ये. गाव हे तसे आतमध्ये एकदम डोंगराळ असत, पण खूप चांगले गाव असत.